याच्यातला मुद्दा हागवणे केस हा एक फक्त टोक झालं, पण प्रामुख्याने डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार हा प्रश्न आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? मला असं वाटतं आता ह्या प्रकरणामुळे प्रकर्षाने व्हायलन्स किंवा घरगुती व्हायलन्स समोर आलेला आहे. पण हो हा शारीरिक व्हायलन्स आहे. हो त्याच्या आधी करण्यात आलेला त्यांचा मानसिक व्हायलन्स आहे. हो तर मला असं वाटतं सुरुवात अनफॉर्च्युनेटली हम्म, हुंडा द्यायला हो म्हणतो तिकडनंच हा व्हायलन्स सुरू झालेला आहे. बरं. नेहमी आपण असं म्हणतो की बलात्कार करणारा पुरुष जेवढा दोषी असतो तेवढाच पडून राहणारी स्त्री सुद्धा असते. तर मला असं वाटतं आपण सुरुवातच इथून करायला पाहिजे की या गोष्टींना मुळापासून नष्ट करायला पाहिजे. खरंय. आणि आता ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, अत्यंत राग आहे मनामध्ये, अत्यंत त्रासदायक भावना आहे. एक स्त्री म्हणून हो प्रचंड क्लेश आहे. पण त्या क्लेशाचं रूपांतर कुठल्याही चुकीच्या वक्तव्यात होणार नाही याची मी डेफिनेटली आपल्या या खरंय. माध्यमातून काळजी घेईन. पण मला असं वाटतं की माणसांकडनं चुका होतात. तर आपण म्हणतो की तिनेही काय म्हणतात सहन करायची बारीक चूक केली असेल, पण त्यामुळे तिच्यावर इतके अत्याचार करून इतके गाव घालून तिला ज्या पद्धतीने मारण्यात आलंच म्हणेन मी. कारण मला असं वाटतं की ह्याला प्रवृत्त करणं बरं हा सुद्धा गुन्हाच आहे. म्हणजे बरं आत्महत्येला प्रवृत्त करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. म्हणजे तिला मारलेलंच आहे असं मी धरते. त्यामुळे मला फार वाईट वाटलंय, बरं फार राग आलाय. आणि मला असं वाटतंय की ह्याला निषेध या व्हायलाच हवा. आणि फक्त आपल्या सामाजिक माध्यमातून नाही तर सरकारच्या अगदी माध्यमातून अगदी सुद्धा तो व्हायलाच हवा. आदिती